नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा जेमतेम 40 ते 45 दिवसांवरती येऊन थांबली आहे आणि तुमची रिव्हिजन ही भरपूर वेळेस झाली असेल अशी एक अपेक्षा आहे. कारण 3-4 वेळेस आपली एक्झाम पोस्टपोन झाली आहे म्हटल्यावरती थोडी का होईना तुमच्या रिव्हिजन झालेल्या असतील. ठीक आहे, आता ते चेक कसं करायचं तर तेच मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर जॉग्राफीमधले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे तुम्ही वाचलेत का हे सुद्धा तुम्हाला क्रॉस चेक करायचं आहे. तर त्याची एक प्रॉपर लिस्ट देणार आहे. ही लिस्ट ऑलरेडी मी दिली होती यापूर्वी सुद्धा, तशीच लिस्ट असणार आहे. फक्त थोडासा एक चेंज आहे, तो म्हणजे तुमचा अप्रोच या दिलेल्या टॉपिककडे कसा असला पाहिजे. तर या आपल्या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल तर तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षेला ना 16 ते 17 प्रश्न हे आपल्याला जॉग्राफीवरती विचारले जातात. मेजॉरिटी क्वेश्चन्स हे भारतीय भूगोलावरती म्हणजे भारताच्या भूगोलावरती आधारित असतात. कारण आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला जास्त भारताच्या भूगोलावरती भर आहे आणि नंतर जाऊन मुख्य परीक्षेला महाराष्ट्राच्या भूगोलावरती. ठीक आहे, तर राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणलं की 16-17 क्वेश्चन्स आणि मेजॉरिटी भारताच्या भूगोलावरती आणि त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर जगाचा भूगोल. आणि खास करून भूगोलामध्ये सुद्धा करंट अफेअर लिंक जॉग्राफीवरती क्वेश्चन विचारले जातात. आता करंट अफेअरची लिंक कशी केली जाते तर जिथं कुठं भूकंप झाला असेल किंवा चक्रीवादळ येतात तर त्यांचे नॉमेनक्लेचर, ते चक्रीवादळाची निर्मिती कशी होती, तर असे थोडे कन्सेप्ट आणि प्लस करंट असे क्वेश्चन जॉग्राफीमध्ये विचारले जातात. मग समजा कुठं अतिवृष्टी झाली असेल, अतिपर्जन्य झालं तर पर्जन्याची निर्मिती कशी होते हे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. म्हणजे कुठला एखादा प्रदेश चर्चेमध्ये आला तर त्या रिलेटेड जॉग्राफीमधले काही कन्सेप्ट ओरिएंटेड क्वेश्चन तुम्हाला विचारतात. ठीक आहे, तर असा अप्रोच हा एक्झाम सेट करण्यापाठीमागं असतो. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितला तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की कोणत्या घटकांवरती जास्त भर आहे. पण करंटमध्ये जर तुम्ही त्याला कम्पेअर केलं तर लगेच लक्षात येतं की करंट प्लस जॉग्राफी कन्सेप्ट असे क्वेश्चन आपल्याला भूगोलामध्ये दिसतात. ठीक आहे, तुम्हाला अराउंड 30 मार्कांचं वेटेज जॉग्राफीला आहे. आणि सध्या ना जॉग्राफीचा अप्रोच तुमचा थोडा कॉन्फिडन्सवाला असायला पाहिजे. म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे, आता त्याला क्रॉस चेक करायचं आहे. फक्त काय करा, आता एक वही पेन हातात घेऊन बसा, कागदावरती लिहायचं आहे. मी जे तुम्हाला टॉपिक सांगणार आहे त्या टॉपिकमधलं तुम्हाला काय आठवतं ते. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी इथं टॉपिकची लिस्ट देतोय, जसं की जागतिक भूगोल आणि पर्यावरणाच्या अंतर्गत तुम्हाला सूर्यमाला हा घटक अभ्यासायचा आहे, जो ऑलरेडी तुम्ही अभ्यासला असेल. आता काय करायचं, सूर्यमाला लगेचच वाचायला घ्यायला सुरुवात करायची नाहीये. मी सांगतोय हा टॉपिक, तुम्ही स्वतः एका पूर्ण म्हणजे A4 साईज पेपरवरती सूर्यमाला हे हेडिंग टाका आणि तुम्हाला जे आठवतंय सूर्यमालेवरती आधारित, म्हणजे किती ग्रह आहेत, त्या ग्रहांचे काही वैशिष्ट्य आहेत, कुठल्या ग्रहाचं तापमान सगळ्यात जास्त असतं, रिसेंटली कुठल्या ग्रहाला 20 उपग्रह सापडलेत, मग त्याच्यामुळे त्या ग्रहावरती एकूण 82 उपग्रहांचा नंबर झालेला आहे, हायेस्ट उपग्रह मिळाले. त्याच्यानंतर असा एक ग्रह आहे की ज्याच्यावरती वाफ बघायला मिळाली, म्हणजे गुरुवरती रिसेंटली वाफ बघायला मिळाली होती, त्याच्यामुळं पाण्याचं अस्तित्व होतं की काय अशा प्रश्न येत आहेत. तर म्हणजे तुम्हाला सूर्यमालेचा तुम्ही जो अभ्यास केलाय तर तो फक्त एका पानावरती लिहायचा आहे. आणि हे करत असताना फक्त तुम्हाला आठवायचं आहे की करंट अफेअरमध्ये आपण गेल्या दीड वर्षभरामध्ये काही असं वाचलंय का की चंद्राशी संबंधित काही वैशिष्ट्य असेल, म्हणजे एक चंद्रग्रहण झालं होतं, हे खूप वर्षातून होतं वगैरे. तर असे जर घटक असतील तर ते कोपऱ्यामध्ये लिहून काढा. आणि हे जे घटक असतील तर त्यांवरती थोडी डिटेल रिसर्च करायचं. म्हणजे आता जे चंद्रग्रहण जे खूप वर्षानंतर आलं होतं तर ते गुगलवरती टाकून सर्च करा की रेड मून वगैरे आला होता का, तर हे गोष्टी थोड्याशा सर्च करायच्यात. मग शनीला 20 उपग्रह सापडले, एकूण 82 झाले, मग तो हायेस्ट नंबर झाला आता. तर असे घटक हे करंट चर्चेमध्ये असल्यामुळं तुम्हाला आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या सूर्यमाला अंतर्गत जर क्वेश्चन आला तर या घटकांवरती येईलच. ठीक आहे, त्यानंतर पुढचा टॉपिक आहे वादळ. तर चक्रीवादळे असतात ते कशी निर्मिती होती, कमी हवेच्या दाबापासून जास्त हवेच्या दाबाकडे जातात का, किंवा कसा त्यांचा प्रवास असतो. ऑलरेडी आम्ही चक्रीवादळ वगैरे डिटेलमध्ये घेतलेला आहे. तुमचा अभ्यास जो झालाय तर तो कसा झाला हे चेक करला. दुसऱ्या पानावरती चक्रीवादळ हे हेडिंग द्यायचं आणि त्या अंतर्गत जे तुम्हाला आठवते ते गोष्टी लिहायच्यात. ठीक आहे, त्यानंतर जागतिक वनक्षेत्रावरती थोडासा अभ्यास असायला पाहिजे. कारण 2019च्या एंडला ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आग लागली होती, त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये पण आग लागली होती, तिथं तर जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त पशु मेले होते. तर असे जे घटक होते ते चर्चेमध्ये होते. त्यामुळे जागतिक वनक्षेत्रावरती आधारित तुम्हाला थोडीफार माहिती असायला पाहिजे. आणि जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला अगेन तिसऱ्या पानावरती लिहून काढायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अक्षांश आणि रेखांश. तर या घटकावरती तर वारंवार आयोगाने क्वेश्चन विचारलेलेच आहेत.
तुम्ही जो अक्षांश एकांशचा अभ्यास केला आहे, कन्सेप्ट वाईज जो केला असेल किंवा तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी माहिती असतील तर त्या पानावरती लिहायचं. म्हणजे हे तुमचं पेज नंबर 4 असणार. ठीक आहे. त्यानंतर 5व्या पेजवरती पृथ्वी नाव लिहायचं हेडिंग आणि पृथ्वीच्या अंतर्गत जे जे तुम्हाला आठवतं आहे त्या सगळ्या गोष्टी लिहायच्यात. ओके. तर अशाच पद्धतीने प्रॉपर रिव्हिजन पण होईल आणि कॉन्फिडन्स पण वाढणार आहे की मला एवढी सगळी माहिती होती आणि थोडा बुद्धीला ताण दिल्यामुळे गोष्टी आठवायला पण सोपं जाईल. आणि कारण एक्झाममध्ये तर जाऊन सगळं आठवायचंच आहे ना, इथं काही तिथं मिळणार नाही आहे. तर आत्तापासून थोडंसं बुद्धीला ताण देऊन आठवायची सवय लावा, जेणेकरून एक्झाममध्ये त्याचा फायदा होईलच. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जगाचा भूगोल फक्त आणि फक्त 5 A4 साईजच्या फुल पेजेसमध्ये करणार आहे आणि प्रॉपर ते रिव्हिजन होईलच. ज्या ज्या गोष्टींना तुम्हाला अडचण येणार आहे, आठवणार नाही आहे, असं होणार आहे, तर त्यावेळेस फक्त पुस्तक घेऊन किंवा तुमच्या ज्या काढलेल्या नोट्स असतील आधीच्या, तर त्यातून तो मुद्दा वाचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जगाचा भूगोल आणि पर्यावरण तुमचा प्रॉपर अभ्यास होईल. त्यानंतर भारताच्या भूगोलाच्या अंतर्गत तुम्हाला भारताचं स्थान व विस्तार, भारताचे शेजारी, तर हे मुद्दे तुम्हाला लिहायचेत. यासाठी अगेन तुम्हाला एकच पान वापरायचं आहे. त्यानंतर सिंधू जलप्रणाली, हिमालय पर्वतरांगा, त्याची निर्मिती कशी झाली, त्याचा सिक्वेन्स काय आहे, त्याच्या अंतर्गत कुठले कुठले शिखरं येतात, तर या गोष्टी तुम्हाला हिमालय पर्वतरांगांच्या अंतर्गत करायचं आहे. त्याचबरोबर भारतीय किनारपट्टी, कारण किनारपट्टीवरती रिसेंटली वेगवेगळ्या स्कीमसुद्धा आल्या आणि सरकारचा सुद्धा फोकस हा भारतीय किनारपट्टींच्या डेव्हलपमेंटवरती आहे. तर त्यामुळे भारतीय किनारपट्टी ही तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यासायची आहे. आणि त्याचबरोबर किनारपट्टीच करताना म्हणजे किनारपट्टी म्हणजे फक्त अशी काय आउटलाईन नका बघू, तर किनारपट्टी म्हणजे त्याच्या अंतर्गत भारतीय बेटं सुद्धा येतील. अंदमान निकोबार पण चर्चेमध्ये होतं, लक्षद्वीप पण चर्चेमध्ये आहे. तर म्हणून भारतीय किनारपट्टी म्हणजेच आपला अंदमान निकोबार बेटांसह त्याचा अभ्यास करा. ठीक आहे. म्हणजे अभ्यास तर झालेलाच आहे, फक्त इथं रिव्हिजन स्वरूपामध्ये पॉईंट्स लिहायचे आहेत. आता हे मी तुम्हाला सांगायचं विसरलो खरं तर, की फक्त पॉईंट्स लिहायचे आहेत, वाक्य कंप्लीट करायचे नाही आहेत. ठीक आहे. म्हणजे स्थान व विस्तार म्हटलं तर भारताला एकूण शेजारी किती, तर असं लिहायचं नाही की भारताला एकूण 5 देशांच्या सीमा लागून आहेत किंवा 6 देशांच्या सीमा लागून आहेत, असं लिहायचं नाही. फक्त नंबर लिहायचा आहे 6 आणि पुढं लिहायचं देश. ठीक आहे. डॅश करून खाली मग त्या देशांची नावं, म्हणजे पाकिस्तान आलं, भूतान, नेपाळ, बांगलादेश, चायना, तर ह्या देशांच्या मग त्याच्या पुढं सुद्धा डॅश करून ते किती किलोमीटरची आपण सीमा शेअर करतो, परत डॅश करून कुठल्या कुठल्या राज्यांच्या त्या सीमा आपण शेअर करतोय. तर अशा पद्धतीने पॉईंट वाईज तुम्हाला नोट्स काढायची आणि ती एका पानामध्ये होईल सुद्धा. ओके. त्यानंतर गंगा नदी प्रणाली, तर ही तर खूपच महत्त्वाची आहे आणि वारंवार क्वेश्चन विचारलेलेच आहेत. तर याच्यासुद्धा नोट्स एका फुलस्केप पानामध्ये म्हणजे एकूण 5 पानांमध्ये तुमचा भारताचा भूगोल प्रॉपर रिवाईज होईलच. त्यानंतर महाराष्ट्र भूगोलाच्या अंतर्गत पावसाचं वितरण, म्हणजे आपल्या राज्यामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं वितरण कसं आहे, महाराष्ट्र राजकीय आणि प्रादेशिक अभ्यास करायचा आहे, यावरती सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. महाराष्ट्र कृषी, महाराष्ट्रातील प्राणी संपत्ती, मृदा, तिचे प्रकार आणि महाराष्ट्रातल्या नद्यांचे डिस्ट्रीब्युशन जर बघितलं, म्हणजे पूर्ववाहिनी नदी आणि पश्चिमवाहिनी नद्या, तर यांच्याविषयीचा अभ्यास करा. पूर्ववाहिनी नद्या किंवा पश्चिमवाहिनी नद्या ह्या कशामुळे डिवाइड होतात, त्यांची निर्मिती कशी झालेली आहे, पूर्ववाहिनी नद्यांची काही वैशिष्ट्ये असतील, तर अशा पद्धतीने तुमचा महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास सुद्धा होईलच. ठीक आहे. तर हे झाले अगेन महाराष्ट्र भूगोलासाठीचे 6-7 पानं. त्यानंतर इतर काही मुद्दे आहेत जॉग्रफीमध्ये, जसं की लोकसंख्या. तर लोकसंख्या आपली 2021मध्ये नेक्स्ट आपलं सेन्सस होणार होतं, 2011मध्ये लास्ट झालेलं, 2021मध्ये नेक्स्ट होणार होतं. तर आय थिंक की मे बी कोविडमुळं आणि या रिसेंटली आपल्याला वॅक्सिनेशन वगैरे करायचं आहे, तर त्यामुळं लोकसंख्या आपली मे बी नेक्स्ट इयरला होऊ शकते, असा एक माझा अंदाज आहे. आणि हे मी कशावरून मांडू शकतो, कारण मला पण थोडाफार प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे. ठीक आहे. तर लोकसंख्या मे बी आपली 2022 किंवा 2021च्या एंडला होईल आणि ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. त्याचबरोबर प्राणीगणना तुम्हाला अभ्यासायचं आहे, मग त्याच्यामध्ये वाघांची व्याघ्रगणना केली जाते. रिसेंटली आपण बिबट्यांची बघितली होती ना, तर त्यामुळे ते पण माहिती असायला पाहिजे कुठल्या राज्यांमध्ये कसं आहे. त्यावरती डायरेक्टली तुम्हाला राज्यसेवेमध्ये नाही क्वेश्चन येणार, पण कंबाईनमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर धरण कुठल्या नदीवरती आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे फॅक्ट्स पण तुमचे पाठच असायला पाहिजेत. त्यानंतर घाट, ठिकाण आणि ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे. म्हणजे घाट कोणत्या रस्त्यात आहे, कोणत्या 2 ठिकाणांच्या मध्ये असलेला तो घाट आहे. त्याचबरोबर अभयारण्य आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, खास करून आपले जे व्याघ्र प्रकल्प आहेत तर ते कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर यांची प्रॉपर यादी ही एका पानामध्ये बनेल. म्हणजे इतर मुद्द्यांसाठी म्हणून जॉग्रफीचे अगेन तुमचे 5 पानं. तर असा पूर्ण भूगोल हा विषय मॅक्झिमम किती पानांमध्ये बनतोय, जॉग्रफी आपल्या वर्ल्ड जॉग्रफीला 5 पानं, भारतासाठी समजा 6, महाराष्ट्रासाठी अगेन 6, 5, 6, 11, 6, 17 आणि हे 5, 22, मॅक्झिमम 25 पानांमध्ये
प्रॉपर जॉग्रफी रिव्हिजन होईलच आणि ती रिव्हिजनच तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये भरपूर सारे मार्क मिळवून देईल. फक्त रिव्हिजन करायची नाही आहे, तर प्रत्येक मुद्द्यावरती म्हणजे जगाचा भूगोल अभ्यासताना सूर्यमंडल, पृथ्वीचे अंतरंग अशा घटकांवरती लगेच धडाधड 20-25 क्वेश्चन सॉल्व्ह करायचेच. मग तुम्ही ते कुठूनही सॉल्व्ह करू शकता. तुम्ही स्वतः क्रिएट करा किंवा विजन स्टडीवरती जाऊन टेस्ट सिरीजमध्ये प्रवेश घेऊन सुद्धा हे सगळं सॉल्व्ह करू शकता. टेस्ट सिरीजची फी आय थिंक 350 म्हणजे 350 रुपये फी आहे, तर ती तुम्हाला नक्कीच अफोर्डेबल पण असेल. तर या माध्यमातून तुम्ही प्रॉपर क्वेश्चन आन्सरच्या पद्धतीने सगळे टॉपिक व्यवस्थित रिवाईज करू शकता. स्वतःची परीक्षा घ्या. ठीक आहे. तर जास्त वेळ तुमचा पण खायचा नाही आहे आणि हे ऑलरेडी लेक्चर घेतलेलंच आहे मी, तर फक्त तुम्हाला रिकॉल करण्यासाठी म्हणून आजचं हे सेशन होतं. पटपट अभ्यास करा, जास्त वेळ आणि टाइमपास करू नका. तुम्हा सगळ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी ऑल दी बेस्ट. भेटतो आपण आपल्या इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.